राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्रोतेहो, सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रम ऐकूयात. चरित्रबोध. श्रोतेहो, सादर करते आहेत ज्येष्ठ प्रवचनकार सौ प्रमिला कुलकर्णी. साष्टांग वंदुनी सद्गुरुरायासी, चिंतावी मानसी श्री गुरुमूर्ती. गुरुराव माझे ब्रह्मची साकार, केला उपकार धरुनी देह. नाही निराकार नाही हो साकार, ऐसा गुरुवर माझा आहे. अनिर्वाच्य ब्रह्म चैतन्यासी आले, दुष्टही तरले दर्शन योगे. सकल निगमागम नेणती महिमा, नाही दुजी उपमा सद्गुरुरायासी. दीन ब्रह्मानंद प्रार्थितसे भावे, मनलय भावे रामरूपी. मनलय भावे रामरूपी. श्री महाराजांच्या दृष्टिक्षेपाने ज्यांची विषय वासनाच नाश पावली आणि श्री ब्रह्मानंद श्री महाराजांशी एकरूप झाले, अद्वैत झाले, त्यांनी श्री महाराजांना केलेल्या नमनाने आजच्या चरित्रबोधाची सुरुवात केली आहे. हा 9वा चरित्रबोध. हा चरित्रबोध श्रुत करण्याची सेवा किंबहुना ही सेवेची संधी चैतन्य सदन मंगळवार तळे इथले संयोजक श्री नंदकुमार इनामदार आणि श्री महाराज भक्त शेखर कुलकर्णी या द्वय साधकांच्या संयोगाने व स्वतः श्रींच्या इच्छेने मिळाली. हिंदवी रेडिओ स्टेशनला मी मनापासून धन्यवाद देते. अशा उपक्रमांची आज काळाला गरज आहे. श्री महाराज म्हणतात, कळकळ असेल तर भगवंताशी बोलताही येते. बँकेच्या एका अधिकाऱ्याने मुंबईच्या बँकेमधून सोलापूरच्या एका बँकेला टेलिफोन केला. सोलापूरच्या बँकेमधील अधिकाऱ्याने श्री महाराजांना तो नमस्कार पोचवला असता श्री महाराज म्हणाले, मुंबईहून सोलापूरचे अंतर किती? ते अधिकारी म्हणाले, कमीत कमी 270 मैल आहे. श्री महाराज म्हणाले, एवढ्या लांबवर तुम्ही कसे बोललात? तेव्हा त्या अधिकारी माणसाने टेलिफोनची माहिती सांगितली. त्यावर श्री महाराज म्हणाले, हे जर खरे तर संत आणि भक्त देवाशी बोलू शकतात असे आम्ही म्हटले तर ते अशक्य अथवा खोटे का वाटावे? एका ध्वनिवाहक तारेतून कुणाला कुणाशीही बोलता येते. एका नळीतून बोलावे लागते. तसे भगवंताशी बोलताना अंतःकरणातल्या कळकळीची नळी जर उत्पन्न केली तर भगवंताशी सहज बोलता येते. हे ध्यानात ठेवावे. कळकळीची नळी उत्पन्न करण्याकरता भगवंताचे प्रेम उत्पन्न व्हावे लागते. ते निर्माण होण्याकरता मनापासून नामस्मरण करणे हाच एक उपाय आहे. जसे बानूला मल्हारदेवांचा ध्यास लागला तशी भेटीची आस लागली आणि मग संवादच काय, प्रत्यक्ष मिलनाचा क्षण आला. आपले सद्गुरू हे परब्रह्मच आहेत. त्यांना उत्पत्ती स्थिती लय नाही. सद्गुरू बोध घेता घेता तळमळीने व्याकुळतेने अधीरतेने भेटीची आस ठेवावी. हुंकार श्री गुरूंचा मज बोलविता आहे. हुंकार श्री गुरूंचा मज बोलविता आहे. गीतात तत्व गुरूंचे स्फुरते असे मला आहे. ही बासरी गुरूंची नामात दंगलेली. ही बासरी गुरूंची नामात दंगलेली. नामात प्रेम येते हे ही धून रंगलेली. ही धून रंगलेली. अशा मनाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यास श्री महाराज सांगत आहेत, जीवनात गुरुची नितांत आवश्यकता आहे. माणूस प्रापंचिक असो किंवा परमार्थी, त्याचं कुणाकडून तरी काहीतरी शिकल्याशिवाय चालतच नाही. कितीही अश्रद्ध, स्वाभिमानी, दुराभिमानी, विज्ञानवादी कसाही झाला तरी माणसाला जितका आईशिवाय पर्याय नाही तितकाच जीवनात गुरुशिवाय पर्याय नाही.
साधं जगण्यासाठी काय खावं, कसं खावं, काय खाऊ नये, इतक्या साध्या साध्या गोष्टीत सुद्धा जिथं मुलाला आई गुरु लागतोच, तिथं पुढल्या आयुष्यातल्या असंख्य गोष्टींचं काय सांगावं. त्या त्या विषयातल्या जाणकार माणसांवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. तो व्यवहारी जगातला गुरुच असतो. खरा प्रश्न तो परमार्थाच्या, देवप्राप्तीच्या, आनंदप्राप्तीच्या क्षेत्रातल्या गुरूंचा. गुरुशिवाय पर्याय नाही. परमार्थ तर मुळातच मनाचा आहे, अंतरंगाचा आहे, सूक्ष्माचा आहे. व्हायोलिनसारखं वाद्य वाजवणारे पाहिले की वाटते किती सहज शक्य आहे, काय अवघड आहे त्यात, बोटं तर फिरवायची. पण प्रत्यक्ष त्या दोन गोष्टी हातात पडतात तेव्हा गाणं बिणं राहू द्याच, पण एका वेळी आडवा आणि ती बोट तारेवर उघडी पडणं एवढं सुद्धा किती अवघड असतं याची कल्पना येते. तसं खरं तर या अंतरंग विद्येचं आहे. सूक्ष्माशी संबंध येऊन कळलं की हे काय आहे, तर तेव्हा थोडी कल्पना येते की या विद्येची व्याप्ती केवढी प्रचंड आहे. अखंड आनंदाचा लाभ केवढा आहे, त्यात मार्गदर्शनाची गरज आहे. शाश्वत आनंद हवा असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही. आपल्या गुरूंचं कार्य थोर आहे. श्री महाराज गुरूंची गरज समजावताना सांगतात, आरशाच्या काचेच्या तुकड्यात जसं पूर्ण वस्तूचं प्रतिबिंब पकडणे शक्य होत नाही, तसंच हे काहीसं आहे. म्हणून असल्या अपूर्ण, अज्ञान, ज्ञानयुक्त अंतरंगाच्या, मनाच्या पलीकडची तिसरी वस्तू ते ज्ञान करून घेणं म्हणजेच गुरु होय. भगवान रामकृष्ण म्हणत, बुद्धिबळाचा खेळ चालू असतो. दोघेही त्यात पूर्णपणे बुडलेले असतात, दंग असतात. अशावेळी त्या प्रत्यक्ष खेळणाऱ्यांपेक्षा तटस्थपणे तो खेळ पाहणारा अधिक चांगल्या चाली सुचवू शकतो. तसं या गुरूंचं आहे. संतांच्या गरजेचं ते स्वतः प्रपंचाचा खेळ उत्तम जाणतात. त्यात स्वतः ते कुठे अडकलेले नसतात, आसक्त नसतात. म्हणून ते प्रपंचात न अडकता तो उत्तम कसा करावा, ज्ञान अज्ञानापलीकडं ते जे भगवंताचं निरुपाधिक आनंदाचं स्वरूप आहे ते कसं मिळवावं, विशेषतः स्वतःच्याच अंतर्यामी ते कसं सापडेल, हे असे आत्मानुभव गुरु उत्तम तऱ्हेने सांगू शकतात. तसे गुरु, आत्मानुभव असलेले गुरु श्री महाराज आहेत. पूर्णतः श्रीरामाशी अद्वैत झालेले, श्रीरामाचे नितांत निष्ठावंत, दास्य व सख्य भक्तीत रमलेले आहेत. श्री महाराज म्हणतात, आत्मज्ञानी गुरु ओळखण्यात लौकिकदृष्ट्या फसगत होऊ नये. यासाठी अशा गुरूंच्या ग्रंथांचे गुरुत्व पत्करावं आणि आपली आत्मोद्धाराची वाटचाल चालू ठेवावी. ग्रंथ हेच आपले गुरु मानावं. महान आत्मज्ञानी स्वानंद निवासी श्री महाराजांनी उपदेशिलेलं नाम घेऊन त्यावर विश्वास ठेवून नाम हाच गुरु मानावा. मानून चाललं तर तरी आपले स्वभाव, अहंकार ही मूळ अडचण दूर होऊन आनंदाचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी श्री महाराज म्हणतात, गुरुची नेमकी खरी गरज तरी आपण जाणली पाहिजे. बरं, गुरुकृपेशिवाय, संत कृपेशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. भगवंताची कृपा व्हायला नामाशिवाय उपाय नाही. सृष्टीच्या सुरुवातीपासून हा भगवंताचा मार्ग चालला आहे. त्यात नवीन असं काही नाही. आपल्याला कोरून काढले तर प्रपंच निघेल आणि संतांना कोरून काढले तर भगवंताचे प्रेम निघेल. अशा परिस्थितीत संतांना कार्य करायचे होते, प्रापंचिकांमध्ये राहून त्यांना दोष लावून न घेता आणि त्यांच्याबद्दल तक्रार न करता संतांनी आपले कार्य केले. आपल्याला विषय पाहिजे. ज्या इच्छेने आपण गुरूंकडे, संतांकडे जातो, पण त्यातील एकही न देऊनसुद्धा त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते, तो संत, तो गुरुच होय. ज्याच्याजवळ फक्त नाम आणि नामच आहे. आपण मागितलेले विषय न देतासुद्धा त्या गुरूंबद्दल आपल्या मनात एक प्रकारची आदराची, सन्मानाची भावना निर्माण होते. तो खरा गुरु होय. गुरूंची इच्छा, तळमळ आपल्या शिष्याने शिष्यच राहावे अशी नसतेच मुळी.
तर त्याने आपल्यासारखे गुरुपद प्राप्त करून घ्यावे अशी असते. लघुत्वाला गुरुत्व देणे हे सद्गुरूंचं काम असतं. केवढी विशाल आणि व्यापक दृष्टी सद्गुरूंची. खऱ्या गुरुचे असेच आहे की आपली अत्यंत आनंदाची अवस्था शिष्यानेही भोगावी अशी त्याची खरी तळमळ असते. एवढ्याकरता गुरुची जरुरी आहे. ती जरूर कोणालाही चुकली नाही. ज्ञानेश्वरांसारखे, श्रीकृष्णांसारखे स्वतः सिद्ध अवतार झाले, पण त्यांनाही सत्यवस्तू दाखवणारे कोणीतरी लागलेच. त्यांनाही गुरु होता. मग इतरास किती जरूर असेल. म्हणूनच अशी अवस्था झाली पाहिजे की बीज अंकुरे अंकुरे माझ्या मनाच्या मातीत, बीज अंकुरे अंकुरे माझ्या मनाच्या मातीत, रामनामाचे ते रोप मन ओलाव्या कुशीत. नाम रोप हे वाढते गुरुकृपेच्या मायेत, नाम रोप हे वाढते गुरुकृपेच्या मायेत, कळे सत्यासत्य सारे गुरु माऊली तत्वात, कळे सत्यासत्य सारे गुरु माऊली तत्वात. अशा मनाच्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. आयुष्याला पेलताना संग अदृश्याचा हात, आयुष्याला पेलताना संग अदृश्याचा हात, उन्हातही रिमझिम पावसाची बरसात. आयुष्याच्या वळणात किती संगनी सोबती, श्रींच्या निखळ दृष्टीत भावती जे पाठविती, श्रींच्या निखळ दृष्टीत भावती जे पाठविती. अशी अवस्था मग होऊन जाते. गुरु महिमा अपरंपार आहे. गुरुतत्वात चालण्यात आनंद आहे, समाधान आहे, शाश्वताची ओढ आहे, देहभान हरपणे आहे, तल्लीनता आहे. एकदा काय गंमत झाली. एका साधकाने श्री महाराजांना विचारले की संत सगळे एकच असतात, असे असता आपली इतक्या संतांची भेट झाली तरी त्यापैकी कोणी आपला स्वीकार का नाही केला. आपल्याला बरेच कष्ट पडले ना. शेवटी तुकामाईकडे जाण्यास सांगितले. पहिल्या संतांची गाठ पडल्यावर त्यांनी आपला स्वीकार का नाही केला. श्री महाराजांनी खूप छान उत्तर दिले बरं. तुम्ही महाराष्ट्र बँकेत आहात. बँक ऑफ इंडियाचा एखादा खातेदार तुमच्याकडे आला आणि पैसे मागू लागला व तेथील पैसे मला काढून द्या म्हणाला, तर तुम्ही पैसे काढून देता काय? नाही ना. तुमच्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेचा खातेदार आला आणि पैसे मागू लागला, तरीही तुम्ही पैसे देत नाही. हे जसे तसेच ज्या संतांकडे आपले खाते असते, ज्या संतांकडे आपले कार्य सोपवलेले असते, त्याची भेट होईपर्यंत असेच हिंडावे लागते. कष्टाला पर्याय नाही, श्रमाला पर्याय नाही. रामरायाने कृपा केली म्हणजे स्वतःचे असे कर्तव्य काहीच राहत नाही. जगाचा उद्धार हेच फक्त कर्तव्य उरते. श्री महाराज पुढे म्हणाले, भगवंताच्या घरी जगाच्या उद्धाराचं एक स्वतंत्र खाते आहे. संत त्याला सेवक होऊन राहतो. कोणत्या जीवाचा उद्धार कोणाकडून व्हायचा हेही त्या खात्यामार्फतच ठरते. त्याप्रमाणेच वागावे लागते. भगवंताचे प्रेम एखाद्याने मागितले तर ती आपल्या अधिकारातली गोष्ट असल्याने विशेष आढेवेढे न घेता संत ती देऊ शकतो, एवढी ताकद संतांच्या जवळ असते. पण प्रत्यक्ष अनुभव पाहिला तर ती गोष्ट मागणारा एखादाच असतो. ज्याचे मनास वाईट वाटते, बहुतेक सर्वजण ऐहिक विषय मागतात. श्री महाराज म्हणतातच ना, माझ्याकडे हिंगजिऱ्याचं गिऱ्हाईक येतं म्हणून. संतांजवळ जेव्हा तुम्ही ऐहिक विषय मागता तेव्हा असे होते की तुमच्या संतांजवळ जेव्हा तुम्ही ऐहिक विषय मागता तेव्हा खात्याव्यतिरिक्त दुसऱ्या खात्यातील सवलत तुमच्याकडे मागितली म्हणजे तुम्हाला त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शब्द टाकावा लागतो. आता आपल्यात वरिष्ठ अधिकारी कोण? तर परमात्मा. वरचेवर असा शब्द टाकणे अडचणीचे असते, कारण त्यालाही ठरलेली बंधने आहेतच. जेव्हा एखादे प्रसंगी ऐहिक गोष्टीचा हट्ट धरल्यास त्याबाबत संतांना काही करता येत नाही व तसे न केले म्हणजे तुम्ही संतांवर रागवता. हां, मागितलेले मिळालं नाही की राग येतो ना आपल्याला. तरी तसे न करता भगवंताचे प्रेम द्यावे, हीच गोष्ट संतांकडे आवर्जून मागावी. त्यात त्यांना आनंद होतो व आपले कामही होऊन जाते. जेव्हा संतांकडे आपण आपले भगवंताचे प्रेम मागतो तेव्हा आपल्या प्रपंचाची काळजी सद्गुरू वाहतात आणि परमेश्वर वाहतो. मग काही मागण्याचं शिल्लकच राहत नाही. हा बोध सद्गुरूंनी आपल्याला केला आहे.
एकाने महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, प्रपंच सोपा का परमार्थ? श्री महाराज म्हणाले, प्रपंचापेक्षा परमार्थ सोपा आहे. प्रपंचात संबंध अनेकांशी, तर त्याच्याशी कोणी कसाही वागो ते त्याचे अनहित करणारच नाहीत. प्रपंचात संबंध अनेकांशी, तर परमार्थात एका भगवंताशीच. प्रपंच करायला गेलेला कोणीही सुखी झाला नाही, पण परमार्थ करून कोणीही आजवर दुःखी झाला नाही. त्याला परमानंद मिळाला, त्याला शाश्वत आनंद मिळाला. परमार्थ म्हणजे परमानंद, आणि तो मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. परमार्थात प्रपंचाचे प्रमाण. दुधाचा व्यवसाय करणाऱ्या एका सज्जनाने प्रश्न केला, प्रपंच व परमार्थांचे प्रमाण काय असावे? महाराजांनी बघा प्रत्येक ठिकाणी व्यावहारिक उदाहरणं दिलेली आहेत, व्यावहारिक उत्तर दिले. त्याला उत्तर देताना श्री महाराज म्हणाले, तो दुधाचा व्यवसाय करणारा होता, त्यामुळे महाराजांनी दुधाचंच उदाहरण दिलं. म्हशीची धार काढताना कासेला लावण्यासाठी तुम्ही चरबीत थोडंसं पाणी घालता, होय की नाही? सर्व धारा काढून झाल्यावर तुम्ही त्या सर्व चरव्या एका मोठ्या भांड्यात एक करता. शिल्लक काढून घेण्यासाठी प्रत्येक चरबीत थोडं थोडं पाणी घालता आणि ते विसळून घेता, म्हणजे सगळं दूध निघून जातं. हे सर्व आवश्यक पाणी दुधाशी ज्या प्रमाणात असतं तेवढंच प्रपंचाचे परमार्थाशी प्रमाण राखणे योग्य आहे. म्हणजे प्रपंच कमी आणि परमार्थ जास्त करावा, असं श्री महाराजांचा आपल्याला बोध आहे, शिकवण आहे. माझे होऊन राहावे, माझे होऊन राहावे असे श्री महाराज आपल्या माणसांना सारखे सांगतात. त्यांच्या निकट बरीच वर्षे निष्ठेने राहणाऱ्या एका साधकाने त्यांना एकदा विचारले, माझे होऊन राहा, माझे होऊन राहा सारखे सांगता तुम्ही, याचा भावार्थ काय? त्यावर श्री महाराज म्हणाले, मी म्हणजे भगवंत, त्याचे होणे म्हणजे त्याला शरण जाणे, त्याचे मनाने त्यास अर्पण करणे. अर्पण होणे म्हणजे त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाकणे. इच्छा मिसळणे म्हणजे आपल्या जीवनाचे ते सूत्रधार आहेत. यासाठी त्यांना आवडते तसे वागावे, प्रपंचात आपले कर्तव्य करावे व नामस्मरण करावे हे त्यांना आवडते. श्री महाराज म्हणतात, नाम घेता घेता मनाची अशी अवस्था झाली पाहिजे की आस लागे दिन रात जीव तळमळे फार. आस लागे दिन रात जीव तळमळे फार. तन मन व्याकुळले आता धरवेना धीर, आता धरवेना धीर. तुझ्या शाश्वत मिठीची ओढ असे अनिवार. घेता पायी लोटांगण जीव होई अलवार, जीव होई अलवार. सहा रिपू लोपतील दृष्टी तुझी पडताच, सहा रिपू लोपतील दृष्टी तुझी पडताच. जीव तुझ्यात विरेल तुझी भेट घडताच. माझे माझे पळेल रे तूच तुरे राहशील, माझे माझे पळेल रे तूच तुरे राहशील. रोख शंख ध्वनी निनादेल मोद विजयी होईल, शंख ध्वनी निनादेल मोद विजयी होईल. मन मंदिरात माझ्या तुझे राऊळ की वसे, मन मंदिरात माझ्या तुझे राऊळ की वसे. तिथे अबीर गुलाल जल्लोषात नाचत असे, जल्लोषात नाचत असे. अशी मनाची अवस्था श्री महाराज म्हणतात, जेव्हा संत भेटतात, संतांचं वेड लागतं तेव्हा ते करून टाकतात. हाच बोध आपण यांच्या चरित्रातून घ्यायचा आहे. संत कसे असतात? करुणामयी असतात. श्री महाराज म्हणतात, सद्गुरू हा संत असतोच, त्याच्या अपार सामर्थ्याची आपल्याला कल्पना नसते. आपले सामर्थ्यही त्यानेच दिलेले असते. तसेच त्याच्या व्यापकपणाचा थांग आपल्याला लागत नाही. असे सांगून पुढे महाराज म्हणाले, संत भगवंताशी तद्रूप असतात हे खरे, पण त्यांच्या हातून घडणार नाही अशी एकच गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी संतांच्या हातून घडतात, फक्त एकच गोष्ट अशी आहे की ती संतांच्या हातून घडत नाही. ती कोणती? तर त्यांच्याशी कोणी कसाही वागो ते त्याचे अनहित करणार नाहीत. कोणाचे अनहित करावे हा विचार देखील संतांच्या मनाला शिवत नाहीत. म्हणून संत समाजाची माऊली आहेत. सर्व भूतमात्रांचे कल्याण व्हावे ही एकच पवित्र प्रेरणा त्यांच्या जीवनात उरल्या कारणाने सुष्ट व दुष्ट जीवांबद्दलही त्यांच्या अंतःकरणात अपार करुणा असते. तिच्या पायी ते कोणाचाही अवहेर करत नाही. त्यांची समदृष्टी असते. समदृष्टी मिळवायला श्री महाराज आपल्याला सांगत आहेत.
संत वात्सल्य माऊली असतात म्हणूनच ते अनेकांचे अपराधांना क्षमा करतात। सद्गुरू संत थोर मानव्याचे सारे सार, सद्गुरू संत थोर मानव्याचे सारे सार, मी पण गळून जाता शरण ये हृदयांतर। ब्रह्मचैतन्य माऊली सदा दिनांची सावली, नमिता माथा चरणी भवचिंतालया गेली, भवचिंतालया गेली। अशा तऱ्हेने सद्गुरूंना शरण जाऊया। आता सद्गुरू म्हणजे कोण हे आपण पाहूया। प्रत्यक्ष मारुतीरायाचं दर्शन देणारे स्वतः मारुती असलेले सद्गुरूंचं दर्शन घेऊया। सन 1905 साल अयोध्येत जात असता श्री महाराज सहज बोलून गेले की या परिसरात मारुतीरायाचे वास्तव्य आहे। कृष्णशास्त्री उप्पण बेटीगिरी यांना मारुतीचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली। ते सारखे श्री महाराजांच्या मागे लागले, महाराज मला मारुतीरायाचं दर्शन करा। श्री महाराजांच्या कानावर सारखे घालू लागले, आज करू उद्या करू, म्हणून श्री महाराजांनी ती गोष्ट लांबणीवर टाकली। एक दिवस काय झालं, शास्त्री बुवांनी आग्रह धरला, काय नाही मला आज काही झालं तरी माऊली मला मारुतीरायाचं दर्शन पाहिजेच। तेव्हा बरे म्हणून श्री महाराज त्यांना घेऊन शरयूच्या पलीकडच्या तीरावर गेले। श्री महाराज बसले व समोर शास्त्री बुवांना बसवले। त्यांना डोळे मिटवायला सांगितले। 5 मिनिटांनी डोळे उघडा म्हटल्यावर शास्त्री बुवांनी डोळे उघडले आणि मात्र चक्क श्री महाराजांच्या ठिकाणी त्यांना मारुतीचे भव्य दर्शन झाले। शास्त्री बुवांना ते सहन झालं नाही। लगेच ते रूप जाऊन श्री महाराजांचे सौम्य रूप दिसू लागले। तेव्हा श्री महाराज बोलले, शास्त्री बुवा हे बाहेरचे दर्शन कामास येत नाही, अखेर खरे दर्शन स्वतःमध्ये होत असते। परत आल्यावर शास्त्री बुवा भाऊसाहेबांना एवढेच म्हणाले, भाऊसाहेब श्री महाराज हे महाराज नाहीत बरं का, प्रत्यक्ष मारुतीचा अवतार आहेत। आणि हे आतलं दर्शन श्री महाराजांनी कृष्णशास्त्रींना घडवलं। मारुती अवतार असलेल्या श्री महाराजांनी खरा परमात्मा आपल्यातच पाहिला, आपल्या अंतरंगात आहे हे दाखवून दिले। तर प्रार्थूया या देवाला, तल्लफ मजला देई देवा, देह भान हे विसरून जावे। अंतरातले गंध समजुनी धुंद गीत मी गात राहावे। तल्लफ मजला अशी असू दे, मानवता धर्मास जगू दे। प्रेमदान हे अर्पित सारे, आयुष्याची सहल सरू दे। प्रेमदान हे अर्पित सारे, आयुष्याची सहल सरू दे। अशी श्री महाराजांना आपण प्रार्थना करूया। जगात श्री महाराजांवर प्रेम करणारा एक हुशार तरुण मुलगा होता। त्याला शिष्यवृत्ती मिळून परदेशाचा प्रवास करून आला होता, पण श्री महाराजांवर अतूट श्रद्धा म्हणून तो श्री महाराजांना भेटायला आला। मग श्री महाराज म्हणाले, तिकडे विशेष असे तू काय पाहिलेस रे बाळा? तिकडे मी ना जगातली 3 आश्चर्य पाहिले। उदाहरणार्थ पिसा येथील झुकता मनोरा पाहिला। श्री महाराज म्हणाले, अरे ही आश्चर्य पाहण्यासाठी परगावी परदेशी जावे लागले। मी येथेच 3 आश्चर्य पाहिली। प्रत्येकाचा मी त्याच्या सर्वात परिचयाचा आहे, जन्मभर त्याच्याबरोबर राहतो, पण मीचे स्वरूप कळत नाही आणि मी काही तो सोडायला तयार होत नाही। हे पहिलं आश्चर्य। प्रत्येक जण जीवनाचे सारे व्यवहार मनाच्या द्वारे करतो। सुख काय दुःख काय माणूस मनाने भोगतो। असे असून मन कोणाच्याच ताब्यात नाही, मनावर कोणाचेच वर्चस्व नाही, हे दुसरे आश्चर्य। प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार क्षणोक्षणी करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणीही तयार नाही, हे तिसरे आश्चर्य। पहा, मग यातून आपल्याला बराच बोध घेता येईल, बरंच काही शिकता येईल। दासबोधामध्ये श्री समर्थ सद्गुरू म्हणतात, न लाविती साधन न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याला तीन, मिळाले तरी त्यजावे। कलियुगात अशा गुरूंची संख्या भरमसाठ येणार। त्यांनी कसं वागावं हे आपल्या हातात नाही, पण मी कसं वागावं हे आपल्या हातात आहे। तुकाराम महाराजांचे भजन अंतरंगात ठसावे, तर तेव्हा अशा गुरूंच्या नादी लागू नये। जगाला सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच सुधारून स्वतःला वळण द्यावं, असा उपदेश श्री महाराजांनी केला आहे। तुकाराम महाराजांचे भजन अंतरंगात ठसले, कोणाच्या? सद्गुरूंच्या।
आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया. आता तेच चरण बघितल्यावर अजूनही कोठे जावयाची गरज आहे का? आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया. ही तुकाराम महाराजांची खरी भक्ती. अशा कलियुगामध्ये एकच गोष्ट आहे की ज्याला आम्ही धरलं आहे त्याचा हात मी घट्ट धरून राहायचं. स्वातंत्र्य, स्वैराचार यांची पुसलेली रेषा आणि शाश्वत यांची पारख करून देणारी बुद्धी मला जर कोणी देईल तर ही सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य माऊलीच देईल. त्यामुळे या जगामध्ये राम येणार. राम आपल्या हृदयामध्ये ठेवला की आपल्यासाठी ते रामराज्य सुरू होईल असं श्री महाराज म्हणतात. तेव्हा तुकाराम महाराजांचं भजन अंतरंगात कोरून घेऊया. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया. आणि असं सद्गुरूंना आपण म्हणूयात. राम आग नहीं ऊर्जा है, राम विवाद नहीं समाधान है. राम सिर्फ हमारे नहीं, राम सबके है. राम वर्तमान नहीं, राम अनंत काल है. राम मंदिर, राष्ट्र मंदिर नमुया आता प्रीतीने. हिंदुत्वाचा ध्वज फडकवू, सामील व्हावे नेटाने. हेच श्री महाराजांनी सांगितलं आहे. म्हणून श्री महाराज ते त्यांनी आचरलं आणि ते राममय झाले. तसं आपल्या सर्वांना राम आदर्श चरित्राचा बोध घेऊन राममय व्हायचं आहे. श्री महाराजांनी रामराज्य आपल्या हृदयामध्ये यावं यासाठी रामनामाचा मंत्र आपल्याला दिला आहे. आपलं आत्मबल वाढवलं की आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊ शकतो. प्रवाहाबरोबर तर सगळेच वाहतात, पण प्रवाहाच्या विरुद्ध धावण्यात कौशल्य आहे. धारेविरुद्ध जायला आपल्यात तेवढी ताकद पाहिजे. जर प्रवाहाबरोबर गेलो तर आपण समुद्रातच जाणार, गढूळतेतच जाणार. आपल्याला गंगोत्रीकडे जायचं असेल तर प्रवाहाविरुद्ध व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आत्मबलाची गरज आहे. आणि आत्मबलाची साधना म्हणजेच नामाची साधना. आपण नाम घेतो पण आपली अवस्था कशी होते? नाथ भागवतामध्ये सुंदर वर्णन केलंय बघा. एका माणसाला 5 बायका होत्या. त्यांच्या वेगवेगळ्या आवडी होत्या. एकीला खूप खायला आवडायचं, एकीला फार सुगंध आवडायचे, एकीला खूप संगीत आवडायचं, एकीला छान छान वस्त्र आवडायची, एकीला छान छान बघायला आवडायचं. कशी गंमत आहे ना. ह्या 5 बायका, 5 आवडी, नवऱ्याची 13 तिरपीट ओढायची. ह्या 5 बायका आपल्या प्रत्येकाला आहेत. ह्या 5 बायका म्हणजे कोण? तर आपली पंचेंद्रिय. आपल्या 5 बायका, एकीला ऐकायला आवडतं, एकीला बघायला आवडतं, एकीला खायला आवडतं, एकीला चांगले वस्त्र आवडतात. ह्या सगळ्यामध्ये आपण खेचले जातोय. म्हणून आत्मबलाची साधना करायची असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. एक छोटासा मूलभूत बदल करणं गरजेचं आहे. श्री महाराजांना अभिप्रेत आहे ते नामस्मरण आहे. नाम आणि स्मरण या भगवंताची 2 अंग आहेत. जसे चालण्यासाठी 2 पाय आहेत. नुसतं नाम स्मरणाशिवाय घेतलं तरी ते आपलं कार्य करेल यात शंका नाही. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आपण हरवून बसलो आहोत. म्हणून ही पंचेंद्रिय आपल्याला ओढतात आणि त्यामुळे आपली ओढाताण होते. आपण प्रदर्शनाच्या भोवऱ्यात अडकतो. म्हणून आपल्याला श्री महाराज आपल्या मनावर ताबा घ्यायला सांगतायत. नामस्मरण करायला सांगतायत. नामस्मरणच आपल्याला ह्या सर्व भोवऱ्यातून मुक्त करेल असं श्री महाराज सांगतायत. आपल्याला श्री महाराज किती छान सांगतात ना. प्रत्यक्ष भगवंत तुमच्या समोर आहे, साक्षात उभा आहे. त्या भावनेने तुम्ही नामस्मरण करा. अशा भावनेने जो नामस्मरण करील त्याच्या जवळपास मी आहेच. त्याच्या मागे पुढे मी सतत घोटाळत असतो. समर्थ माऊली आपल्याला सांगते की स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. स्मरण हा प्राण आहे. त्याच्या अस्तित्व बुद्धीची जाणीव हा खरा प्राण आहे. पूज्य बाबासाहेब बेलसरे देखील हेच सांगायचे. श्री महाराजांच्या अस्तित्व बुद्धीची जाणीव ठेवून गोंदवल्यामध्ये राहा. श्री महाराज सतत माझ्याबरोबर आहेत. या जाणीवेने तुम्ही राहा. या जाणीवेने राहता येईल की अरे मी नाम घेतोय. कुणाचं? तो राम कोण आहे? तो धर्मसंस्थापक कोण आहे? तो सत्यभाषी आहे, तो धर्मसंस्थापक आहे, तो दोष निवारण करणार आहे, तो हृदय निवासी आहे, तो एक पत्नीव्रत आहे असं श्री महाराज म्हणायचे. तो राम सर्वांग सुंदर आहे. त्यानं थोर वैभवाचा त्याग केला, वैभव सुखाचा त्याग केला, वनवास पत्करला. त्याग, संयम
असामान्य पितृभक्ती, निर्लोभता, कर्तव्यनिष्ठा या प्रत्येक गुणांचा विचार नामामध्ये व्हावा. नाम घेताना श्रीरामाचं हे सगळे सद्गुण आपल्या समोर आले पाहिजेत आणि ते आपण ते स्वीकारले पाहिजेत, ते लिहायले पाहिजेत, असे श्री महाराजांचे सांगणे आहे. श्रीरामाच्या अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये तुम्ही देखील तसे वागायचा प्रयत्न केला पाहिजे. अस्तित्वाची जाणीव ठेवली तर कदापिही आपला पाय चुकीच्या दिशेने जाणार नाही याची खात्री बाळगा. माझा राम आठवा, माझा राम साठवा, त्याचे गुण लेवून घ्या. मग काय होते? शब्द सुरांचे ऐक्य जाहले, श्रीरामा तुझ अर्पण केले. आत्मभाव हे फुलून आले, तव चरणाशी विनीत झाले. पुढे श्री महाराज गोड व नम्र वाचेचा बोध देते. श्री महाराज वारंवार चित्ताच्या शुद्धतेचा संदेश देत आहेत. चित्ताच्या शुद्धतेशिवाय वाणीला सहज माधुर्य येत नाही. भगवंताच्या प्रेमाशिवाय चित्तशुद्धी नाही. भगवंताचा प्रेमी सर्व चराचरातच नटलेल्या भगवंताला पाहतो. त्याचा सारा संवाद जणू भगवंताशी असतो. ह्या प्रेमभावनेतून वाणीतील कटुता, द्वेष यांचे विसर्जन होते व अंतर्बाह्य माधुर्याने वाणी गोड व नम्र होते. श्री महाराजांचे परमभक्त गोसी गोखले श्री महाराज त्यांच्या आचरणात आले होते. ते म्हणाले, माझ्या 3 फॅक्टरी आहेत. माझ्या डोक्यावरती आईस फॅक्टरी आहे, माझ्या तोंडामध्ये शुगर फॅक्टरी आहे आणि माझ्या हृदयामध्ये सॅटिस्फॅक्टरी आहे. श्रींच्या सहवासातून मी हे शिकलो आहे. या गोड आणि नम्र वाचेच्या मध्ये एक गंमत अशी आहे, या व्यवहारामध्ये आपण बरेच शुगर कोटेड वर्ड्स बोलणारी माणसं बघतो. ते अनेक मधाळ वाक्य बोलतात, पण त्या वाक्यांच्या मागे भरपूर मोठं विष भरलेलं असतं. जी माणसं जास्त गोड बोलतात ना, ती धोकादायक असतात. त्यांच्याशी व्यवहार करताना आपल्याला ते लक्षातही येतं. खरी नम्रता, खरी गोडवाचा जर आणायची असेल तर ती नामाने झालेल्या चित्तशुद्धीतून येते बरं का. आपली ही चित्तशुद्धी आपला व्यवहार सांभाळताना आपली वाचा नम्र व गोड ठेवून कोणाचंही अंतःकरण न दुखवता सांभाळता येते. चित्ताच्या शुद्धतेशिवाय आपल्या वाणीला खऱ्या अर्थानं माधुर्य येत नाही. त्याच्याशिवाय येणारं माधुर्य हे वरवरचंच असतं. म्हणूनच श्री महाराज म्हणतात, गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपती सळवावे. स्वतःच्या दोषांची जाणीव, इतरांचे दोष न दिसणे, कोणाचे मन न दुखवणे, गोड व नम्र वाचा आणि क्षमा याच्या अनुषंगाने आपल्या मनाला जो सूक्ष्म करतो त्याची वृत्ती व्यापक होते. त्याच्या मनाची जागा श्री महाराज घेतात. श्रींनी आपल्या मनाची जागा घेतली की विचारामध्ये नटलेला तो राम आपल्यासाठी प्रगट होतो. बघा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्या वृक्षमल्लीमध्ये जसा संत तुकारामांना विठ्ठल दिसला तसा आपल्या जीवनामध्ये घरादारापासून व्यवहारापासून तो सत्पुरुष आपली दृष्टीच बदलून टाकतो. श्री महाराज वृत्तीचं स्थित्यंतर करतात. हा अप्रतिम वृत्त्यंतराचा प्रवास आहे. श्री ब्रह्मानंद महाराज म्हणतात, श्री महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं करून टाकलं आहे. श्री महाराजांसारखं करणं ही खरी नामाची आपल्या जीवनामध्ये एक मोठी क्रांती आहे. ते नामच आपल्या जीवनात सगळं स्थित्यंतर करेल. फक्त जसेच्या तसे, आपण जसे असू तसे गुणदोष हे आपल्यात असणारच. त्याच्यासह आपण त्यांना शरण जाऊया. जसे साधनेत राहू तसे श्री महाराज आपलं मन भरून टाकतील. त्यांनी जे ब्रह्मानंदांना दिलं ते देण्यासाठी आपल्याला देखील योग्य करतील. हा स्थित्यंतराचा प्रवास सर्व साधकांना लाभो ही श्री सुबोधदात्या श्री महाराजांना प्रार्थना. अनन्यता हाच परमार्थ.
शरणागती हाच त्याचा उपाय. भगवंताच्या नामाची जोड हीच खरी गोष्ट. परमार्थ वेशांतरात नसून वृत्त्यंतरात आहे. त्याला कृतीशिवाय आचरणाशिवाय मार्ग नाही. अनुभवाशिवाय समजणार नाही. अनुभूती अनुभव घेऊन सद्गुरू रूप नामरूप होऊयात. श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरूंचा सुबोध अंतरात भिनवण्यासाठी नित्य सद्गुरूंच्या सहवासात राहूया. सूक्ष्म रूपाने ते आपल्या जवळच आहेत. आत्मानंदाचे वैभव सद्गुरू दर्शनात भावनांचे आर्त होते अश्रू झरती नेत्रात. आत्मसुखाचे सोहळे सद्गुरूंच्या सानिध्यात अंतरंगी राम बोले नामानंद रसामृत. आत्मलाडाचे कौतुक प्रसादाच्या सेवनात तृप्त होतात न मन सूर धावे गायनात. चित्त होते चिदानंदी सद्गुरूंच्या मार्गावर दुःखाचा ना लवलेश अहंभाव कोसो दूर. सद्गुरूंच्या आचारात विचारांची मोठी शक्ती वाणी मधुर निस्पष्ट जीवनाची मर्मदृष्टी. भ्रम मायेचे हे जाळे सद्गुरू दूर सारे. सद्गुरू सखा स्वामी निजानंद सुखवारे. सद्गुरू सेवा छंद दैव कृपे त्याचा ध्यास. भाग्यवंताच्या सदनी सद्गुरूंचा नित्यवास. सद्गुरूंचा नित्यवास आपण अनुभवूया. सद्गुरूंचा चरित्रबोध आचरूया आणि भाग्यवंत होऊया. श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात चरित्रबोध या कार्यक्रमाचा. तर ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रोते हो, सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रम ऐकूयात. चरित्रबोध. श्रोते हो, सादर करते आहेत ज्येष्ठ प्रवचनकार सौ प्रमिला कुलकर्णी. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. चरित्रबोध भाग 10. आज पुण्यतिथीचा दिवस. ती पहाट, ती वेळ. श्रीराम 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 असा गाभाऱ्यातून येणारा निनाद. श्री देहाने गेलीत ही मनाची अस्वस्थता. निस्सीम प्रेम करणाऱ्या साधकाला गहिवरून आल्याशिवाय राहत नाही. हातात गुलाल आणि फुलं आणि डोळ्यात अश्रू आतून भरून येतं. हुंदके आपली वाट करून घेतात. श्री नाहीत तरीही आहेत. सूक्ष्म रूपाने ते आहेत असे कळत असून सुद्धा, समजत असून सुद्धा भाव अनावर होतात. मनच्चक्षू समोर त्या काळात जाऊन ते चित्र उभे राहते. कालातीत सद्गुरू, परब्रह्म सद्गुरू, ज्यांना उत्पत्ती स्थिती लय नाही हे माहीत असूनही अंतःकरण हेलावते. सद्गुरू चरित्रबोध आचरणे आणि अखंड नामात राहणे हीच खरी गुरुभक्ती होय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. एवढा प्रचंड जनसमुदाय असूनही निस्तब्ध शांतता आणि प्रत्येक जण गहिवरलेला. गहिवरले डोळे पाण्यांनी डबडबले. गहिवरले डोळे पाण्यांनी डबडबले.
हे उगाच नाही जीव असे कळवळले. हे उगाच नाही जीव असे कळवळले. ही प्रीत निराळी वात्सल्य ही भरलेले. अपराध क्षमेनी किती जीवा सावरले. अपराध क्षमेनी किती जीवा सावरले. अशी ही सद्गुरू वात्सल्याची मूर्ती. तेच वात्सल्य आपण अंतःकरणात घेऊया आणि सद्गुरूंना शरण जाऊया. अंतःकरणात भाव म्हणजे भक्ती. भाव याचे नावच भक्ती आहे. भक्ती ही शरीराच्या अवयवांनी होते असं नाही, कारण दिव्यांग लोकही भक्ती करतात. भक्ती ही वाचेने श्रवणाने होते असं नाही, मुके बहिरे लोकही भक्ती करतात. भक्ती डोळ्यांनी पाहूनच होते असं नाही, तर सूरदास भक्ती करू शकले नसते. सूरदास अंधकवी होते. अंतःकरणातला भाव महत्त्वाचा आहे. भक्ती संपत्तीने वैभवाने होते असं नाही, तर गरीब दीन लोक सुद्धा भक्ती करतात. भक्ती म्हणजे काय, तर भक्ती ही अंतर्मनातील भावाने होते. तर अंतर्मनातला एक अंतर्प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा भक्ती निर्माण होते. सर्वात सुंदर काय आहे, तर अंतःकरणातला भाव आहे. भगवंताला सद्गुरूंना काय प्रिय आहे, तर आपलं शुद्ध मन प्रिय आहे, शुद्ध चित्त प्रिय आहे, शुद्ध अंतःकरण प्रिय आहे. आता शुद्ध मन म्हणजे काय, तर सुंदर मन, सुमन. सुमन फूल नाही, तर सुमन म्हणजे चांगलं मन. भक्तीचा संबंध मनाशी आहे. जिथं सुंदर मन आहे तिथं परमेश्वर आहे. तिथं सद्गुरू आपणहून जवळ येतात, तेच आपले होऊन जातात. चांगलं मन असेल, सुमन असेल, तर भगवंत सद्गुरू समोर आले तर काय मागाल. धन दौलत, मुलंबाळं, सांसारिक वस्तू, संपत्ती काहीही नको, एवढंच मागावं. हे श्रीरामा तूच मला हवा आहेस. हे गुरुमाऊली तूच मला हवी आहेस. माझा स्व मी द्यायला तयार आहे. तूच मला सद्गुरू माऊली हवी आहेस. माझा स्व मी द्यायला तयार आहे. अशी अर्पण भक्ती जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हा खरा भाव उत्पन्न होतो. एक परमात्मा सद्गुरूच आपले झाल्यावर मागायचे काही शिल्लकच राहत नाही. अर्जुनाला एक श्रीकृष्ण मिळाल्यावर बाकी काही शिल्लकच राहिले नाही. प्रल्हादाची भक्ती, द्रौपदीची भक्ती, शबरीची भक्ती, अहिल्याची भक्ती, संत जनाबाईची भक्ती ही उत्कट भावातून निर्माण झाली. अंतःकरणात त्या भावातून निर्माण झाली. अशी भक्ती श्री महाराजांना अभिप्रेत आहे. एक श्रीकृष्ण फक्त अर्जुनाच्या बाजूने होता, बाकी सर्व सैन्य हे दुर्योधनाला दिलं होतं. अखेर जिंकला कोण, अर्जुनच. ज्यानं परमेश्वरालाच घेतलं आहे त्याला काही मागायचं शिल्लक राहत नाही. हे वारंवार महाराज आपल्याला सांगत आहे. श्रींना, सर्व साधकांना राममय करून सोडायचं आहे. महाराजांना रामाचे सगळे गुण प्रत्येक साधकाच्या अंगी यावे ही महाराजांची इच्छा आहे. म्हणजे हा संपूर्ण भारतामध्ये रामराज्य प्रस्थापित होईल ही महाराजांची इच्छा आहे. त्यासाठी भगवंताचे नाम सर्वश्रेष्ठ आहे. नामात भाव आला की सगुण रामाचे गुण आपोआप आपल्यात येतात. मी करता जाऊन राम करता होतो, अहंकार गळून जातो, माझे मी पण गळून गेले, अशी अवस्था होते. एका साधकांनी श्री महाराजांना एकदा प्रश्न केला, भाऊसाहेब केतकर यांच्यातला कोणता उत्कट गुण पाहून आपण त्यांना इतके जवळ केले? श्री महाराजांनी उत्तर दिले, भाऊसाहेबांनी इतके निर्व्याज्य, इतके निस्सीम, इतके निस्पृह प्रेम माझ्यावर केले की त्याला मोहून जाऊन मी त्याला जवळ केले. पहा, त्यावर साधकाने विचारले, त्यांच्या पत्नीबाई यांच्यात कोणता उत्कट गुण आढळला म्हणून त्यांना जवळ केलं? त्या मायेचा, त्या आईचा आपपर भाव नव्हताच कधी. आपपर भाव पूर्णपणे नष्ट झालेल्या ती माय आहे, ती आई आहे, म्हणून तिला जवळ केले. म्हणजे आपपर भाव असता कामा नये हे महाराज सांगतात. प्रेम करताना भगवंतावर निस्सीम, निस्पृह, निरपेक्ष असं प्रेम भगवंतावर करावं. त्याला काही मागायला जाऊ नये. साधकांनी पुढे विचारले,
तात्यासाहेबांच्यात कोणता उत्कट गुण आपल्याला दिसला? त्यावर श्री महाराज म्हणाले, अहो त्यांच्या मनाला माझ्याशिवाय काही उरलंच नाही. साधकांनी पुढे विचारले, त्यांच्या पत्नीमध्ये काय असामान्य गुण आढळला? श्री महाराज म्हणाले, ती तर प्रत्यक्ष अन्नपूर्णाच. इतके अन्नदान तिच्या हातून घडले आहे की सगळे आत्माराम तिनं तृप्त केलेले. म्हणजे अन्नदान हे श्रेष्ठ दान हे महाराजांना आपल्याला सुचवायचं आहे. आणि त्यांच्या मनाला माझ्याशिवाय काही राहिलं नाही, याचा अर्थ आपला स्व आपण श्री महाराजांना परमात्म्याला अर्पण करायचा आहे. साधकाने आणखीन विचारलं, श्री ब्रह्मानंदांना आपण इतके जवळ कशामुळे केलं? सारखे ब्रह्मानंद महाराजांचे अतिशय प्रिय आहेत तुम्हाला, तर ते का प्रिय आहेत? या प्रश्नाला श्री महाराजांनी उत्तर दिले, माझ्या बुवांच्या वैराग्याला जोडच नाही. चैत्रातल्या चांदण्यासारखे ते निष्कलंक, कुठेही विषय स्पर्श झाला नाही त्यांना, कुठल्याही वासनेनं पछाडलं नाही त्यांना, म्हणून ते माझे झाले, मी त्यांचा झालो, असं श्री महाराजांनी उत्तर दिलं. विषय वासनेपासून दूर राहा हा बोध महाराजांनी दिला आपल्याला. शेवटी त्या साधकाने अगदी सलगीने विचारले, अगदी प्रेमानं विचारलं, पण इतक्या जवळीकतेने वागता आमच्यासारख्यांशी, ते का? आम्ही कुठं तसे आहोत? त्यावर किंचित हसून श्री महाराज म्हणाले, मी सांगतो त्या ऐकण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न करता म्हणून. अरे तुम्ही नसाल तसे, परंतु तुमचे प्रयत्न आहेत की आपले गुरु सांगतात तसं आपण वागावं, हा प्रयत्न आहे. त्या वाटेवर तुम्ही चालत आहात म्हणून तुमच्यावर प्रेम करतो. इथे पण भक्त आणि परमात्म स्वरूप सद्गुरू दृढ भावाने, श्रद्धेने, निष्ठेने एकरूप झालेले आहेत. राम राम हा मंत्र गो गर्जतो, रोम रोमी भिने घोषतो. राम राम हा मंत्र गर्जतो, रोम रोमी भिने घोषतो. आत्मभावही फुलून येतो, उदया येतो अघनाशीतो. तन मन भाव विभोर सारे, रामचरित हे हृदयी वसले. तन मन भाव विभोर सारे, रामचरित हे हृदयी वसले. विजय पताका राम शक्तीची, नत श्री गुरूंना राम पाऊले, नत श्री गुरूंना राम पाऊले. पायी पडावे हेच आम्हा ठावे, इतकी विनम्रता भक्तामध्ये असायला हवी. राम करता श्रीराम हनुमंताला म्हणतो, युद्धामध्ये तू प्रचंड कार्य केलेस, मी तुझ्या ऋणातून मुक्तच होऊ शकतो. अरे तू केवढं आघात कार्य, माझ्यावरती उपकार करून ठेवलेले आहेस तू, कसं तुला हे सगळं जमलं रे हनुमंता? खऱ्या अर्थाने श्रीराम हनुमंताची परीक्षा पाहत होते बरं का. परमात्मा देखील इतक्या सहजासहजी सत्शिष्य घडवत नाहीत, परीक्षा पाहतात. श्रीराम जेव्हा हनुमंताचं कौतुक करू लागला, हनुमंत श्रीरामाच्या पायावरती पडला, पायावरती मस्तक ठेवलं व म्हणाला, त्राही त्राही भगवंत, अरे श्रीरामा माझं रक्षण कर, माझं रक्षण कर. असा विवळून तो श्रीरामाच्या चरणावरती पडला, कारण तुझ्या शक्तीने हे सगळं कार्य झाले. माझी धारणा इतकी दृढ आहे, तूच माझ्याकडून करून घेतलंस, तू मला उड्डाण करायला लावलंस, तुला हे कर्मफळ काय होणार हे माहीत होतं, म्हणून तू माझ्याकडे अंगठी दिलीस. तुला माहीत होतं की सीतामाईचा मी शोध लावणार आहे, तुला माहीत होतं की माझ्यामध्ये एवढी शक्ती येणार आहे, किंबहुना ती शक्ती ही तुझीच आहे. तुला माहीत होतं की मी लंकेचं दहन करणार आहे, राक्षसांचा निपात करणार आहे, हे सगळं तुला माहीत होतं. हे तू सगळं आधीच ठरवलेलं होतं. तुझ्या इच्छेने तूच सगळं करून घेतलंस, तुझ्या शक्तीने तूच घडवून आणलंस आणि ते माझ्याकडून करून घेतलंस. आणि आता मला हे माझं कर्तव्यपण देऊन तुझ्यापासून लांब करू नकोस रे रामा, नको रे मला लांब करूस, हे सगळं तुझंच आहे आणि तूच केलं आहेस. अशा प्रकारे आपल्या संपूर्ण मीचा ऱ्हास हनुमंताने केला आणि म्हणून ते आपलं आराध्य दैवत आहे. म्हणून समर्थांनी यत्न तो देव जाणावा म्हणताना मारुतीला समोर उभं केलं आहे. श्री महाराजांना श्री रामदासींपैकी एकानं विचारलं, महाराज आपण समर्थांचा अवतार आहात असं मी ऐकलंय बरं का. श्री महाराज म्हणाले, हो का, मला ते काही कळत नाही, श्री ब्रह्मानंदांना विचारा. श्री ब्रह्मानंद म्हणाले, श्री महाराज समर्थांचे अवतार आहेत हे निश्चित आहे, पण काय त्यांच्या प्रारब्धाचे भोग, या जन्मामध्ये त्यांना कल्याण शिष्य मिळाला नाही असे म्हणाले. याला ब्रह्मानंद म्हणतात.
म्हणजे मी कल्याणासारखा नाही असं ब्रह्मानंदांना सुचवायचं होतं. पुढे हाच श्री महाराजांचा सत्शिष्य झाला. श्री महाराज ब्रह्मानंदांशी एकरूप झाले. सामर्थ्य आहे चळवळीचे. यामध्ये शेवटी सांगताना, परंतु तेथे अधिष्ठान भगवंताचे, सामर्थ्याचा प्राण हा भगवंत आहे. शेवटी त्याची इच्छा आहे. राम करता या भावनेमुळेच श्री महाराजांचे ब्रह्मानंद हृदय होऊन गेले. भाऊसाहेबांना किती नाम घेता असे विचारताच, नाम वगैरे पण स्वारीला आवडते म्हणून नामस्मरण. श्री महाराजांना आवडते तेच ब्रह्मानंदांनी केले. श्री ब्रह्मानंद महाराज श्री महाराजांचे हृदय बनले. ते उत्कट भावनेने आणि राम करता या भावनेने. उत्कट भावना आणि राम करता ही भावना महत्त्वाची आहे. श्री महाराज सांगतात, श्वासामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे. हे एकमेव ध्येय आहे. श्री महाराज सांगतात, माझं नाम हे उंबरठ्यावरचा दिवा आहे. उंबरठ्याचा दिवा घरामध्ये आणि अंगणामध्ये दोन्हीकडे प्रकाश टाकतो. त्याप्रमाणे नाम हे लौकिक आणि पारलौकिक सगळ्याच गोष्टी सांभाळून घेत. भरत हा अयोध्येचा विश्वस्त झाला. भरताने सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून ते राज्य केलं. त्याला इतिहासामध्ये कुठंही तोड नाही. भरताच्या निस्वार्थीपणाला आणि बंधुप्रेमाला कुठंही तोड नाही. भरताने वसिष्ठांना विचारलं, राजधर्म कसा सांभाळायचा? मी राज्यकारभार कसा करू? राजधर्म सांभाळायचा मला अनुभव नाही. अतिशय नम्रतेने विचारलं. यावर वसिष्ठांनी दिलेलं उत्तर हे भक्ताचं वैभव आहे, हे भक्ताचं ऐश्वर आहे. वसिष्ठ म्हणतात, भरता, तू जे काही बोलशील, तू जे काही वागशील, तू जे काही आचरण करशील, तू जो काही विचार करशील, ते सारं धर्माचं सार असेल. धर्माचं सार हेच तुझं आचरण होऊन जाईल. अशा रीतीने भक्ताचा गौरव वसिष्ठांनी वाढवला. म्हणूनच मग ज्याने आपल्या संसारामध्ये सर्व काही आपल्या श्री महाराजांवर सोपवलं, त्यांच्या जीवनामध्ये धर्माचं सार असं त्याचं आचरण होऊन जातं, असं श्री महाराज सांगतात. श्री महाराजांच्या अस्तित्वाचं माझ्या जीवनामध्ये स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये श्री महाराजांची इच्छा मला दिसली पाहिजे. श्री महाराजांची इच्छा, काहीही घडलं की श्री महाराजांची इच्छा. हा आपला प्रयत्न आणि प्रारब्धाला एक प्रकारे समतोल करू शकतो आणि जीवनाला निश्चितता येते. प्रयत्न आणि प्रारब्धाला समतोल करण्यासाठी आणि जीवनाला निश्चितता येण्यासाठी श्री महाराजांची इच्छा हाच एक मंत्र आपण जपूयात. म्हणजे धर्माचं सार काय आणि धर्मानुसार आचरण आपलं आपोआपच घडेल. श्री महाराज एकदा म्हणाले, माणसाला भेडसावणाऱ्या मुख्य गोष्टी दोन, दारिद्र्य आणि मरण. यापैकी दारिद्र्याबद्दल बोलायचे तर जो सर्व चिंता आणि भीती मजवर सोपून माझा होऊन राहिला, त्याला 2 घास जाडेभरडे का होईना पण पोटासाठी पुरवण्याचे मजकडे लाग. मरणाबद्दल म्हणावे तर जो माझ्या सांगण्याप्रमाणे नामात राहतो त्याचा अंतकाळ साधण्याचे मला माझ्या गुरूंनी बरोबर शिकवलं आहे आणि त्यात मी कधी चुकणार नाही. श्री पुढे म्हणतात, काळजीचे गाठोडे माझ्याकडे ठेवा आणि रामनाम मनापासून घेऊन प्रपंच करा. एवढी भक्तांची काळजी घेणारे सद्गुरू, त्यांच्या सगुण पूजेतून आपण आचरण करून राष्ट्रोद्धार करूया. त्यांची सगुण पूजा करूया, त्यांचे गुण आपण अंगीकारूया आणि आपला प्रपंच आपण सार्थकी लावूया. संतांचा, सद्गुरूंचा निर्मळ निस्वार्थी आनंद असतो. श्री महाराजांना भेटायला गेले असता भेटणाऱ्याला तर आनंद होईलच, पण त्याच्याहूनही अधिक आनंद श्रींना झाल्याचे दिसून येते. श्री महाराजांना कोणी भेटायला आले की खूप आनंद होतो. याचे कारण एका ज्येष्ठ भक्ताने विचारले की महाराज, कोणी भेटायला आले की तुम्हाला आनंद का होत? तर महाराजांनी काय उत्तर दिलं, निर्मळ मनाने भेटायला गेलो तरीही आपली देहबुद्धी नष्ट झालेली नसल्यामुळे प्रपंचातली काही अडचण उणीव दूर व्हावी, निदान आहे ही सुस्थिती कायम राहावी, अशी एक चोरटी सूक्ष्म इच्छा मनात कुठेतरी खोल दडलेली असते. त्यामुळे आपल्याला होणारा आनंद निर्भेळ, सात्विक, निरुभाती नसतो, वासनेने डागाळलेला असतो. या उलट येणारा प्रत्येक जीवात्मा बद्धावस्थेतून मुक्त व्हावा, त्याला भगवंताची भेट होऊन शाश्वत समाधान लाभावे, ही एकच सात्विक निस्वार्थी तळमळ मनात असल्याने श्री महाराजांना होणारा आनंद निरुपाधिक विशुद्ध प्रेमाचा, करुणेने ओतप्रोत भरलेला असा असतो.
आपल्यालाही सद्गुरू भेटीचा, संत दर्शनाचा असा आनंद हवा असेल तर आपण निर्मळ मनाने, निर्मळ भावनेने गेले पाहिजे की माझ्या देहाचे आणि प्रपंचाचे काहीही हो, मला भगवंताचे खरे प्रेम लागून जन्म मरणाचा फेरा चुकावा. म्हणजे आपण सद्गुरूंच्याकडे जाताना एकटेच जावे, म्हणजे 6 रिपुंना सोडून जावे, इतक्या निर्मळ भावनेने सद्गुरूंच्याकडे जावे, प्रसन्न चित्ताकडे प्रसन्न चित्त जावे, असा बोध सद्गुरूंनी आपल्याला दिला आहे. आपण नियमाचे नाम घेतो, आपण नियमाने नाम घेतो, आपण सद्गुरूंची पूजा करतो, पण शरणांगतीचा भाव येत नाही. याचं कारण काय? असा प्रश्न निघाला तेव्हा श्री महाराज म्हणाले, हा देहबुद्धीचा चमत्कार आहे. देहबुद्धीचा चमत्कार असा आहे की भगवंताची भक्ती करताना देखील आपला मी सुटतच नाही. हेच पहा ना, देव माझा आहे असे आपण म्हणतो. ते म्हणत असताना मी कायम राहतोच. देवावर आपले स्वामित्व लादतो आपण, देव माझा आहे म्हणण्यात देवाने माझ्या मनाप्रमाणे वागावे, माझ्या इच्छा पुरवाव्या असा भाव उमटतो देव माझा आहे म्हणण्यात. पण खरा भक्त काय म्हणतो? खरा भक्त म्हणतो मी देवाचा आहे असे मनापासून म्हणतो. असे म्हणण्यात देवाच्या अस्तित्वात माझे अस्तित्व विलीन होऊन जाते. इच्छा ठेवायला मग मीपणा वेगळा उरतच नाही, तो भगवंताशी एकरूप होऊन जाते. एक मोठे अधिकारी निवृत्त झाले बरं का. वेळ घालवण्यासाठी ते काय करायला लागले, म्हणले महाभारताचं संशोधन सुरू करूया. महाभारतावरील एका ग्रंथामध्ये त्यांना असे मत आढळले की द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग प्रत्यक्ष घडलाच नाही. ते विचार करू लागले, आता निवृत्तीचा वेळ, इतका वेळ आता रिकामा पडलाय, तो काय करायचा. म्हणून त्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हे गृहस्थ महाभारतातल्या द्रौपदी वस्त्रहरणाबद्दल विचार करत. तर द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग प्रत्यक्ष घडलाच नाही या मताला दुसऱ्या कोणाचा दुजोराच त्यांना सापडेना. ते अस्वस्थ झाले. खरे काय याचा उलगडा होईना. ते शोध घेऊ लागले. म्हणून ते एका स्नेहांमार्फत श्री महाराजांकडे गेले. त्यांची शंका ऐकून श्री महाराज म्हणाले, मला संशोधन माहीत नाही, मला त्रिकाल ज्ञान नाही, पण संत त्रिकालज्ञ असतात असे तुम्हीच म्हणता ना. आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, एकनाथ, तुकाराम, समर्थ हे सर्वमान्य संत होऊन गेले. त्यांची साक्ष काढायला हरकत नाही. या सर्वांनी भगवंताला आर्तपणे हाक कशी मारावी हे सांगण्यासाठी द्रौपदीचेच उदाहरण दिले आहे. वस्त्रहरणाच्या प्रसंगी तिने श्रीकृष्णाला आर्तपणाने हाक मारली व ती त्या प्रसंगातून निभावली. हे अगदी खरे आहे, पण मला सांगायचे आहे की काळ आपले हरण करतो आहे, तिकडे लक्ष द्या ना. ते द्रौपदीचं वस्त्रहरण झालं का नाही हा वाद एका बाजूला ठेवा, पण जर काळच आपल्याला खाऊन टाकायला तयार असेल तर आपण नामस्मरण नको का करायला. आज आपल्याला सगळे अनुकूल आहे, पण आपल्या जाण्याचा प्रसंग आला असता त्यापैकी कोणीही हाकेला ओ देणार नाही. एकमेव भगवंतच आपल्याला उपयोगी पडेल, त्याचे नाम घ्यावे व आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. काही दिवसांनी त्यांना देवाज्ञा झाली व ते निघून गेले. महाराजांनी सांगितलेलं नामस्मरण त्यांनी अखेरपर्यंत केलं. तेव्हा बाह्य जगाची आस न ठेवता, नको त्या वादात न पडता परमेश्वराला शरण जाणं नितांत गरजेचं आहे असं श्री महाराज आपल्याला सुचवतात. बाह्य जगाची नको आस देवा, अंतरी उमाळा नित्य यावा. श्री महाराज सांगतात आपल्याला, बाह्य जगाची नको आस देवा, अंतरी उमाळा नित्य यावा. प्रेमाचा सागर निष्ठेचा जागर, प्रेमाचा सागर निष्ठेचा जागर, चिदानंदी मन ठेवी देवा. ओथंबुदे भक्ती चित्तात झरू दे, ओथंबुदे भक्ती चित्तात झरू दे, सरिता वाहू दे अंतरात. तुझी आस देवा तूच मला हवा, बाह्य या जगाचा वीट आला, बाह्य या जगाचा वीट आला. तूच ध्यानी मनी लागल असे लळा, साद दे हाकेला माझ्या बाप्पा, साद दे हाकेला माझ्या बाप्पा. तुझीच होऊ दे तुझ्याच राहू दे, तुझीच होऊ दे तुझ्यात राहू दे, विसर पडावा जगाचा या. आतले हे धागे घट्ट वीण त्याची, आतले हे धागे घट्ट वीण त्याची, वीण त्याची देवा दृढ राहो, वीण त्याची देवा दृढ राहो. अशा भगवंताशी अनन्य
भक्तीने राहावे असे श्री महाराज आपल्याला सुचवत आहेत. या जगामध्ये सगळं काही होईल, सगळं काही मिळेल. आपण अनाथाश्रम बांधू, वृद्धाश्रम बांधू, आपण अनेक समाजसेवा करू, पैसा अडका देऊ, लोकांना खायला देऊ, कांबळं देऊ, सगळं देऊ, समाजसेवा करू. पण माणसाला काय हवं असतं? माणसाला खरं प्रेम हवं असतं. निष्प्रेम चिरंजीवते, जगी दगडालाही मिळते. धिकतया क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा मग पुढे. पण माणसाला हे खरं प्रेम पाहिजे. ते प्रेम म्हणजे या गोंदवल्याचं वैभव आहे. ते प्रेम या गोंदवल्याचं खरं भांडवल आहे. हे प्रेम फक्त या ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळे हा राम प्रेमामध्ये राहतो आणि प्रेम रंगी रमतो राम, नात्यांचेही बांधी धाम. प्रेम रंगी रमतो राम, नात्यांचेही बांधी धाम. स्वानंदाने स्वीकारतो देवदत्त दान, माझा श्रीराम कैवल्याचे धाम, कैवल्याचे धाम. माझा श्रीराम, माझा श्रीराम, असं श्री महाराज म्हणतात. हे जितकं खरं तितकंच या जगामध्ये प्रेमाला मोल नाही. हे खरं, हे प्रेम निस्सीम, निस्पृह, निरपेक्ष, निस्वार्थीपणाने वागणाऱ्या माणसाच्या जीवनात सहजपणे आत्मिक प्रेम येतं. ते प्रेम श्री महाराजांनी समाजाला दिलं, ते प्रेम साधकांना दिलं, ते प्रेम त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराजांनी दिलं. त्या प्रेमाचं दान हेच त्यांचं आयुष्याचं ध्येय बनलं. मग हे प्रेम येतं कुठून बरं? या प्रेमाला आपण नेमके पात्र कसं व्हायचं? या प्रेमाला आपल्यामध्ये निर्माण कसं करायचं? परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं तेव्हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेमाचे डब्बे अगदी भरभरून दिले आहेत बरं का. आपण ते इतके सांभाळतो, इतके सांभाळतो, ते कधी आयुष्यभर उघडण्याचा प्रयत्नच करत नाही. ते डब्यात दिलेलं प्रेम आपण उघडून सर्वांना वाटलं पाहिजे. हे प्रेम प्रत्येकाच्या हृदयामध्ये दिलं आहे. प्रेमाची नेमकी पात्रता काय असावी? हे प्रेम कशा अर्थाने मिळू शकतं? प्रेमाचा मार्ग एकच, जो एखाद्या स्त्री आणि पुरुषाच्या प्रपंचामध्ये देखील असतो. एखाद्या चांगल्या घरामध्ये जिथं शांती आहे, जिथं वैभव आहे, जिथं समाधान आहे, तिथं प्रेम आहे. परमार्थामध्ये निस्वार्थीपणा साधण्याचा प्रयत्न केला की आत्मिक प्रेम आपोआप येतं. त्या प्रेमाचं वैभव गोंदवल्यात आहे. आपल्या मनाची खरी शुद्ध जाणीव होईल. त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये प्रेम उतरायला सुरुवात होईल. निस्वार्थीपणा हा खऱ्या प्रेमाचा गुण आहे आणि भगवंत अशा शुद्ध प्रेमाचा भुकेला आहे. अकारण प्रेम, हेतूशिवाय प्रेम. स्वार्थ बोकळला की आईबाबांना घराबाहेर काढलं जातं, घटस्फोट होतात. श्रीरामांनी त्याच्या संपूर्ण जीवन प्रवासात स्वार्थरहित शुद्ध प्रेम स्वतः आचरून करायला शिकवलं. म्हणून प्रेमाला मोल ना जगा माझी. अन्नदानाप्रमाणे सद्गुरूंनीही जीवनभर प्रेमदान केलं. तेच प्रेमदान आपण सर्वत्र उधळूयात. अशा प्रेमामुळेच श्रीरामांची निर्मळ भक्ती घडेल. श्रीरामांचं वरदान आपल्याला मिळेल. श्रीरामांनी निर्मळ भक्तीचं वरदान 3 लोकांना दिलं. एक भरत, दुसरा हनुमान आणि तिसरा नावाडी केवट. निर्मळ प्रेमातून निर्मळ भक्तीचं वरदान. अशा या आत्मिक प्रेमामुळे श्री महाराज एकदा प्रसन्न होऊन ब्रह्मानंद बुवांना म्हणाले, ब्रह्मानंद बुवा सांगा काय पाहिजे आपल्याला, काय म्हणाल ते देईन मी तुम्हाला. ब्रह्मानंद बुवा एकच म्हणतात की महाराज, जर आपण प्रसन्न असाल आणि काही देऊ इच्छित असाल तर एकच करा, माझं मागणंच बंद करून टाका, माझं मागणं बंद करा. हे साधकाचं ध्येय असलं पाहिजे. किती छान मागितलं ब्रह्मानंदाने, किती सुंदर, किती उत्तुंग, किती उदात्त, किती भव्य असं मागणं हे झालं. मला काही नको रामा, तू मिळालास ना, मला काही नको, याच्या पलीकडं काहीच नको मला. हे खरं प्रेम केवटानं, हनुमंतानं, भरतानं केलं. श्री महाराजांनी आणि श्री ब्रह्मानंदांनीही केलं. श्री महाराजांच्या प्रेमाचं ऐश्वर्य गोंदवल्यात आहे. श्री महाराजांनी वेगळे बंध बांधले. बांधित गेलो कसे कळेना, धाग्यांनी या अविरत अद्भुत. कसे बंध बांधले महाराजांनी पहा.
बांधित गेलो कसे कळेना, धाग्यांनी या अविरत अद्भुत, एक धागा अध्यात्माचा अंतरंगातून अखंड जागृत, एक धागा रामप्रीतीतून दृढचरणी रमविण्यातून, अतूट अजोड मुग्ध रसातून, अतूट अजोड मुग्ध रसातून, हे ते निर्मळ निस्वार्थी शाश्वत प्रेम आतून आलेले. याच प्रेमापोटी, याच प्रेमाखातर राम या गोंदवल्यामध्ये येऊन राहिला. भगवंताच्या निर्मळ प्रेमाने श्री महाराजांनी त्या रामाला इथं आणलं. आपल्या गोंदवल्यामध्ये त्या राजा रामाला उभं केलं. त्यावरती अतोनात प्रेम केलं. श्री रामाचंही श्री महाराजांवर इतकं अगाध प्रेम की या दोघांच्या प्रेमाच्या गंगेमध्ये आज देखील आपण पुण्यवान झालो आहोत. तो राम श्री महाराजांच्या अभंगामध्ये नाचला. जो राम श्री महाराजांच्या अभंगामध्ये नाचताना आपल्या हातातला बाण त्यांच्या पायाशी टाकतो. जो राम श्री महाराजांच्या दुःखामध्ये रडतो. जो राम नैमिषारण्यात श्री जाणाऱ्या वियोगाने रडतो. अशी ही प्रेमाची अवस्था आणि हे प्रेम श्री महाराजांचं अंतरंग होतं. आर्ततेनं श्री महाराजांनी श्री रामाला बोलवले. श्री महाराज म्हणाले, ये रे रघुनाथा, तुझे चरणी माझा माथा. दीनदास येही काकुळती, तुझं वेळ नाही प्रीती, तुझ्याशिवाय माझं प्रेम नाही रे या जगात. ये रे रघुनाथा, तुझं वेळ नाही त्राता. हा जो श्री महाराजांचा अर्ज होता. या प्रेमामध्ये चिंतामणीचा राम प्रगटला. आणि हेच प्रेम भगवंत प्राप्तीचं एकमेव साधन आहे, एकमेव विजन आहे. भगवंत तर्काने साधनाने सापडत नाही, तो शुद्ध प्रेमाने सापडतो. हेच श्री महाराजांनी आपल्याला सांगितलं. श्री महाराजांचा राम तो आहे कसा? श्री समर्थांच्या शब्दात, आता नमस्कारीन राम, जो योगियांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम जये ठाई. जो नामा रूप वेगळा, जो ये मायेहून निराळा, येथे जाणीवेंच्या कला सर्वथान चाले. जाणीव देखील तिथं पोहोचू शकत नाही, कल्पना देखील तिथं पोहोचू शकत नाही, शब्द देखील तिथं पोहोचू शकत नाही. असा शब्दातीत शब्दांच्या पलीकडचा राम, जिथं तर्क पोहोचू शकत नाही, जिथं विवेक पोहोचू शकत नाही, तो राम. अशा रामाला आपलंसं करण्यात जीवनाचं सार्थक आहे. निरुपम रूप जयाचे, उपमास देता येत नाही त्याच्या रूपाचा. इतका सुंदर तो राम, निरुपम रूप जयाचे असा हा श्रीराम. श्री महाराज आपल्याला हेच सांगतात, रामपाठामध्ये सांगतात, नामी रंगले त्रिभुवन, जडमूड पाष्टकाशाण, घटमठात परिपूर्ण, त्याहून वेगळा राहिला श्रीराम. पिंड ब्रह्मांडाची रचना, तू निर्मिली रघुनंदना, जगत व्यापका आत्मा रामा, शोधिता ठाई न पडे कोठे श्रीराम. तुझे स्वरूपाची व्हावी प्राप्ती, या लागी कित्येक तप करती, कित्येक पंचाग्नी धूम्रपान साधिती, तयासी अंत न लागे तुझा श्रीराम. रामपाठात श्री महाराजांनी आणि आत्मारामात श्री समर्थांनी हेच सांगितलं आहे. सुदामाकडे श्री महाराजांनी उदात्त प्रेमाचं दृष्टांत देताना श्रीकृष्ण आणि सुदामाचा दृष्टांत दिला आहे. सुदामाकडे 18 विश्वे दारिद्र्य, श्रीकृष्ण सुदामाची अतूट मैत्री. श्रीकृष्णाकडे जाताना सुदामाला त्याच्या बायकोने धन संपत्ती अन्नधान्य असं भरपूर वेळा मागायला सांगून पाठवलं. कारण सुदामा हा 18 विश्व दारिद्र्याचा. सुदामा काठी टेकत कृष्णाकडे आला. सुदामाला पहारेकरांनी अडवलं. शेवटी श्रीकृष्ण धावत आला. सुदामाला कडकडून मिठी मारली. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं. सुदामाला आत घेऊन गेला. श्रीकृष्णाची भेट झाल्यावर बायकोने सांगितलेले तर सोडाच, पण सुदामाला स्वतःच्या देहाची देखील शुद्ध राहिली नाही. कृष्ण बघतोय आपला मित्र आलाय. त्याच्या सर्वांगातून रोमातून कृष्ण 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 हा ध्वनी ऐकू येतोय. सुदामाचं नामस्मरण शिखरावर पोहोचलं. नामस्मरणात उच्चांक गाठलाय सुदाम्यानं. कृष्ण त्याच्या डोळ्यात खोलवर निरखून पाहत. बाह्य अंगानं सगळी दैन्यावस्था आहे. डोळे खोल गेलेले आहेत, गालफडे बसलेली आहेत, कपडे फाटलेले आहेत, अंग मळलेले आहे. कृष्ण आपल्या मित्राकडे बघतोय, त्याला आपल्या सिंहासनावर बसवतोय आणि त्याच्या डोळ्यात खोलवर पाहतोय. सुदामाच्या डोळ्यात डोळे मिळवताना
कृष्णाला त्याच्या अंतःकरणात खोल गेल्यावर तिथं मिळताना कृष्णाला त्याच्या अंतःकरणात वासनेचा थोडा देखील स्पर्श सापडला नाही. श्रीकृष्णाने आपल्या अंतःकरणात निजशक्तीला बोलवलं आणि म्हणाले, अगो बाई, हा काही मागत नाही, पण त्याची दैन्यावस्था बघतेस ना तू, त्याला काहीतरी देऊन टाक बरं. असं श्रीकृष्णानं आपल्या निजशक्तीला सांगितलं. ती म्हणते, अरे त्याच्या प्रारब्धामध्ये काही देण्यासारखं नाहीच आहे, त्याच्या भाग्यरेषांमध्ये काहीच नाही. तू म्हणत असशील तर नियम बदलावे लागतील. प्रारब्ध काही देत नाही, भक्त काही मागत नाही. मग कृष्णानं काय केलं? कृष्णानं सुदाम्याचं चरण प्रक्षालन केलं, हात धुतले. त्याच्या हाताला गंध लावताना त्या गंधाच्या साह्याने त्याची भाग्यरेषाच बदलून टाकली बघा. ही खरी मैत्री, हा खरा भक्त आणि भगवंताचं प्रेम. खरी गंमत ही त्याची खरी गंमत आहे. भक्त काही मागत नाही, प्रारब्ध काही देत नाही, पण भगवंत प्रेमाचा पुरवठा करताना असं काही करतो की भक्ताला त्याच्याकडे काही मागायची वेळच येत नाही. संपूर्णपणे त्याला भरून टाकतो. अनन्या चिंतयतो माम ये जनपर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो माझ्याशी अनन्य झाला, जो माझ्याशी संपूर्ण झाला, ज्याला माझ्याशिवाय काहीच नको, त्याच्या जीवनाचा सगळा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी माझी आहे, असे श्री भगवंत म्हणतात. श्रीकृष्णाने सारं काही त्याला देऊन टाकलं. म्हणून सद्गुरूही म्हणतात, स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा, हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी जागा. नामाने घडवलेली ही सुदाम्याच्या जीवनातली किमया. सर्वांगातून कृष्ण कृष्ण हा नाम बाहेर येऊ लागलं. श्रीकृष्णाच्या दृष्टांतातून श्री महाराज हाच सुबोध आपल्याला देत आहेत. नाम हे रोम रोमात भिनलं की परमात्मा इतका दयाळू आहे की न मागता तो सर्व काही देतो. सुदामा घरी परत आल्यावर केवढं वैभव पाहिलं. भक्त आणि भगवंताचं अतूट व्यापक प्रेमाचं नातं श्री महाराज सूचित करत आहेत. रामानंदांच्या भाषेत, त्रिभुवनी पाहता प्रभू धनी मी कोणाचा वरू. चराचरात श्री महाराजांनी श्रीरामाचं अस्तित्व अनुभवलं. तशीच बुद्धी आपल्या सर्वांना येवो हो अशी त्यांची इच्छा आहे. श्री महाराज सांगतात, मनुष्य या शब्दाची व्याख्या फार गोड आहे. माणूस म्हणून देहाने पण मनुष्यत्व मिळवणे हे आपले ध्येय आहे. मनुष्य या शब्दाचा अर्थ जो मनन करू शकतो तो मनुष्य, जो चिंतन करू शकतो तो मनुष्य, जो श्रवण करू शकतो तो मनुष्य. मनुष्याने चिंतनामध्ये उतरावं, मननामध्ये उतरावं, त्या खोलीमध्ये उतरावं. शिवाय भगवंतानं मनुष्याला वाणी प्रदान केली आहे. इतर प्राण्यांमध्ये ही अवस्था नाही, इतर प्राणीमात्रांमध्ये ही व्यवस्था नाही. आणि आपल्यामध्ये, इतर प्राणीमात्रांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊन कार्य करावे. धर्माचा खरा अर्थ म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग आहे. धर्माचा खरा अर्थ काय आहे तर शुद्ध आणि चांगलं आचरण. तो धर्माचा खरा अर्थ करून आचरण जगणं म्हणजे आयुष्याचा खरा मार्ग आहे. तो प्रके अत्रेंची एक गोष्ट आहे बरं का. एक मनुष्य जंगलातून आडवाटेने चालला होता. त्याला दरीतून आवाज आला, वाचवा वाचवा. आत डोकावून बघतो तर एक मुलगा बुडत होता. त्याने उडी मारली व मुलाला वाच आणि त्याच्या आईकडे तो त्या मुलाला घेऊन गेला आणि त्या आईला म्हणाला, हे बघा तुमचा मुलगा बुडत होता, मी त्याला वाचवले. आईने मुलाला जवळ घेतले व म्हणाली, वाचवलं हे खरं आहे पण त्याची टोपी कुठे आहे? म्हणजे मुलगा वाचला, त्याचे प्राण वाचले, ह्यापेक्षा तिला काळजी टोपीची. ही आपली अवस्था. आपलं किती वस्तूंवर प्रेम आहे. या अवस्थेतून श्री महाराज वारंवार आपल्याला बाहेर जायला सांगत आहेत. श्री महाराज वारंवार सांगतात, प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचं? अगदी चवीपुरतंच ना. तसा प्रपंच करावा. शेवटी श्री महाराज सांगतात, आयुष्य ते जसं आहे तसं भोगण्याची शक्ती मला दे आणि एक कर. काही द्यायचंच असेल तर त्या अवस्थेमध्ये माझं समाधान भंगू देऊ नकोस. हे श्रीरामाला मागावं. श्री महाराजांचा निरोप
परमपूज्य कैक बाबासाहेब बेलसरे आपल्याला सांगतायत, तो अंतःकरणात मुरवूयात, चित्तात ठसूयात. हाची सुबोध गुरूंचा. श्री महाराजांचा निरोप सांगतायत बाबासाहेब बेलसरे. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा, नामा परतेन सत्य मानावे. नामात रंगुनिया, व्यवहारी सर्व भोग सेवावे. हाची सुबोध गुरूंचा, भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे. हाची सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोक प्रिय व्हावे. हाची सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपती साळवावे. स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा स्वयं वश व्हावे. हाची सुबोध गुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे. हाची सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसून करीन मी, यश दे रामा, न दे तुझी सत्ता. हाची सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वथा करता. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा. हाची सुबोध गुरूंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभू सेवा. संतोषा सर्वदा मनी ठेवा. हाची सुबोध गुरूंचा घ्यावा. स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा, मी पण जाळोनिया जगी वागा. अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने. राज्याधिकार येवो किंवा जाओ समस्त धनमान. हाची सुबोध गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. सुखदुःखे समेत कृत्वा हेच सांगितलं आहे. देहबुद्धीतून दूर व्हायला सांगितलं आहे सद्गुरूंनी. आणि आचरण शुद्ध, मन शुद्ध, चित्त शुद्ध करूयात. रामरायाचे सगळे गुण आपण अंगीकारूयात आणि श्रींचा हा चरित्रबोध आपण मनावर गोंदूया. त्यासाठी हृदयारसा स्वच्छ ठेवरे, दर्शन तुझला देई प्रभू. हृदयारसा स्वच्छ ठेवरे, दर्शन तुझला देई प्रभू. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम 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 श्रीराम. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक, राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात चरित्रबोध या कार्यक्रमाचा. तर ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे.